आगामी 18व्या लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान एप्रिल महिन्यामध्ये येऊ घातलेल्या महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सण उत्सव आचारसंहितेचे पालन करून आनंदाने साजरे करण्यात यावे यासाठी 5 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस प्रशासन जनतेच्या मूलभूत हक्काचे संरक्षणासोबत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्तव्य पार पाडत असते. परंतु आचारसंहिता दरम्यान पोलीस प्रशासनास निवडणूक आयोगाच्या दिशा आणि निर्देशानुसार कर्तव्य पार पाडावे लागते. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना एप्रिल महिन्यामध्ये महापुरुषांच्या पुण्यतिथी, जयंती व सर्व धर्मातील सण उत्सव येत असल्याने सदर उत्सवादरम्यान आचारसंहितांचे पालन करून साजरे करावे यासाठी जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथजी मोरे यांनी पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, सहाय्यक अधीक्षक महामुनी, उपविभागीय मेहकर पोलीस अधिकारी पाटील साहेब, उपविभागीय महसूल अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 48 गावांमधील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, विधी तज्ञ, गावातील प्रतिष्ठित मंडळी, उत्सव समितीचे प्रतिनिधी तसेच पत्रकार बांधव यांची शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित काही मंडळींनी मनोगत व्यक्त केले, तर ठाणेदार यांनी आचारसंहितेच्या दरम्यान नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचे आवाहन या प्रसंगी केले. MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, जानेफळ. आगामी लोकसभा निवडणुका तसेच रमजान ईद, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रामनवमी आणि हनुमान जयंती या सर्व सण उत्सवाच्या अनुषंगाने आज रोजी पोलीस स्टेशन जानेफळ येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जानेफळ हद्दीतील जवळपास 48 गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सोबतच सर्व पक्षाचे नेते, ज्येष्ठ नेते व इतर सर्व नागरिकांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार बांधव देखील हजर होते. आज रोजी या मीटिंगमध्ये आगामी लोकसभा निवडणुका तसेच सर्व सण उत्सव शांततेत कसे पार पाडतील या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करत असताना दक्षता घेण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले. सोबतच निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. निवडणुका या शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या. सदरची मीटिंगला जवळपास 100 ते 125 नागरिक हजर होते.